गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्रात राबवण्यात आलेली लाडकी बहिणी योजना प्रचंड लोकप्रिय ठरली असून तिचाच पॅटर्न बिहारमध्येही प्रभावी ठरला आहे। महिलांसाठीच्या योजना, आर्थिक मदत आणि सुरक्षिततेवर दिलेलं महत्त्व यामुळे जनतेनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला। बिहारमधील निवडणुकीतही महिलांचा निर्णायक सहभाग दिसून आला, त्यामुळे हा पॅटर्न यशस्वी झाल्याचं पाटील यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील धोरणांची छाप बिहारवर पडली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। निकाल हा निकाल असतो। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस 31 खासदार त्यांचे आले आणि 17 महायुतीचे आले, त्यावेळेस असंच होत होतं की आता आमचं सरकार येणार नाही। पण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, त्यावेळेस हे दाखवून दिलं की लाडकी बहीण काय करू शकते। बिहारमध्ये सुद्धा 71% महिलांनी मतदान केलं। त्याचं मूळ कारण लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चाललं आणि बहिणींनी हे दाखवून दिलं की जो भाऊ बहिणीच्या कामात येईल आम्ही त्याच्या मागे उभं राहू, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आता प्रलोभन आणि अमुक आणि ढमुक या गोष्टीला मला तरी वाटतं काही तथ्य नाही।